अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ही मागणी केली आहे। मुंडवा जमीन प्रकरणात पार्थ पवारांच्या सहभागावरून दमानिया आक्रमक झाले। तर एफआयआर मध्ये पार्थ पवार आणि अमेडिया कंपनीचं नाव असावं। अजित पवारांना राजीनामा द्यावाच लागेल। राज्यातील विरोधी पक्ष काय करतोय असा प्रश्नही अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेला आहे। मी मानूच शकत नाही की सरकारची 1800 कोटीची जमीन जातीये आणि याचा त्यांनी माहिती पालकमंत्र्यांना दिली नाही। आणि पालकमंत्री कोण? अजित पवार यांना माहिती दिली नाही हे मी मानू शकत नाही। तर हा जो गौडबंगाल आहे तो काही फक्त दिग्विजय किंवा शीतलचा नाही, याच्यात सगळेच आहेत। याच्यात पार्थ पवार आहेत, याच्यात कलेक्टर आहेत आणि याच्यात अजित पवार देखील आहेत। तर आताच्या घटनेला त्यांना सुद्धा राजीनामा हा देऊन मगच याची चौकशी पुढे जावी अशीच माझी थेट मागणी। एकीकडे आता अधिवेशन येणार आहे, अधिवेशनात दाखवायला पाहिजे की सरकार म्हणून आम्ही काहीतरी थातुरमातुर कारवाई केली। काय थातुरमातुर केली? तर एका अधिकाऱ्याला बडतर्फ केलं, मग एका अधिकाऱ्याला सस्पेंड केलं आणि आता शीतल तेजवानीला अटक केली। आम्हाला हे सगळं नकोय। याचे जे प्रमुख सूत्रधार होते त्यांना अटक झाली पाहिजे आणि याच्या मागे जी यंत्रणा ज्यांनी काम केलं, मग ते कलेक्टर असो, एसडीओ असो आणि अजित पवार असो, यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी तर लढायचं ठरवलं। आता दिग्विजय पाटीलची 2 तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळतेय आणि तो माणूस आज बहरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी? जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का? हा अतिशय गंभीर प्रश्न आहे। कारण त्याला बहरेनमध्ये सेटल करतील, इथे आणलं जाणार नाही आणि याच्या पुढची चौकशी सगळी होणारच नाही।